हाय, राम राम जी. कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? बरेच राहा. चला, आज काय बनवायचं आपल्याला सांगते मी तुम्हाला. ऊन लई आहे, उन्हाळा लई आहे. उन्हाळ्यापासून आपल्याला ना स्वतःची काळजी घ्या सगळ्यांनी. हा, त्या काय ऋषी आहे आज. ऋषीने कपडे उठला, पळाला बघा, पळाला. काय करायचं, उन्हाळा लई आहे. त्या उन्हाळ्यामुळे ना आता आहे ना इथं तेल गरम व्हायला लागलंय. हा, तर उन्हाळ्यामुळे आहे ना पोरांचं कसं असतं ना, बसत्यात निवांत असं. त्याला माहितीच नव्हतं मम्मी व्हिडिओ करायला लागली म्हणून. मी ऋषी म्हणून असं असा कॅमेरा करायला गेली ना, ऋषी काय केलं, उठूनच पळाला. आला हाय करते. चला, आज ऋषीचाच स्वयंपाक आहे. कारण तुम्हाला माहिती आहे सकाळचा तर असतो ऋषी आणि संध्याकाळचा असतो रोहन, है ना. तर लय काम केलंय आज. काम करता करता तुम्हाला दाखवू का, तेल गरम व्हायला लागले. हो, दाखवते तुम्हाला काम. माझं काम काय दाखवायचं, पण तेच ना. हे बघा, दिसते का कपडे? हा, कपडे न तेल लय कपडे धुतले. आणि कपडे धुतल्याच्या नंतर आता का ही मिरची दिसते का? ही मिरची आहे ना आपल्या लोणच्यासाठी. ह्या का मिरची आहे ही. तर मिरची लोणच्याला ठेवली गरम करायला. आणि हे आहे ना, हे तर दिसतंय का, ह्याच्यामध्ये आहे ना लोणचं घातलेलं आहे. लोणचं म्हणजे मीठ आणि हळदी टाकून ते ठेवलेलं आहे उन्हाला. आता ते दाखवणार, त्याची रेसिपी पण येणार आहे. त्याची रेसिपी येईल. तर चला, आता मी दाखवते तुम्हाला स्वयंपाक. आणि घ्या सगळ्यांनी काळजी, आणि सगळ्यांनी खुश राहा. चला, तेल मस्त आपलं गरम झालेलं आहे. हिरवी मिरची, लसण आणि अद्रक. लसण कुठं आहे? हे का लसण, हे का इथं आहे, दिसतं? हाय, हां, हेच आहे लसण. तर चला, आपण मस्त तेल गरम करून थंड करून घेतलंय. आता मी टाकल्या त्यात कांदा. दाखवते तुम्हाला सगळं निवांत. रोजच माझं भाजी येते, कुणी बघू नाही तर नाही बघू, पण आपलं मी टाकत राहील. कारण आहे ना, आता रोज रोज तरी कुठल्या वेगळ्या भाज्या आणायच्या. जे आपलं घरात असेल तेच खरं आहे का नाही. मग काय एक दिवस करायचं, 2 दिवस करायचं, रोजचं आपलं काम आहे ते. मग दाखवायसाठी काय, एक दिवस आणलं, दुसऱ्या दिवशी आपल्याकडे काय नसल्यावर मग काय करायचं. त्याच्यामुळं जसं असेल तसं. हां, बघा. चला, आता ह्या का मस्त आपलं टमाटर टाकून घेते. आपल्याला मस्त सुक्कं बनवायचं आहे बरं का. पाणी अजिबात टाकायचं नाही, सुक्कं सुक्कं बनवायचं. गेल्या वेळेस तरी बनवली होती आपण, ह्या वेळेस सुक्कं बनवायचं आहे. चला, आता हळदी, लाल तिखट आणि नमक टाकून घेतलंय मी. हलवून घेते मस्तपैकी. का मस्तपैकी आता हलवून घेतले. आता ह्याला छान गिरवी बनवायची बघा. मस्त मसाला तयार करायचा ह्याचा. आता चांगला होतोय बघा झणझणीत मसाला. चला, हा का मस्त आपलं मसाला तयार झालेला आहे बघा. जास्त जवळ नेत नाही, ते माझा फोन लय हलका, म्हणजे कसं आहे काय माहिती, लगेच बंद पडतं. त्याच्यामुळं नाही बघा. बघा, आता मी टाकून घेते. हां, आता कळलं का मला काय बनवायचं होतं आपल्याला. हे का आलू शिमला हो. त्या दिवशी तरीवाली बघितली, आता बिना तरीवाळी बघा. सुक्की सुक्की नुसतं तेलात परतून घ्यायची आपल्याला. चला, मी घेऊ का टाकून सगळी. चला, हा का मस्त टाकून घेतली. आता ह्याला हलवून घेऊ आपण छानपैकी. आणि सुक्के बनवायचे बरं का, फक्त तेलातले बनवायचे. रिशू, फोन टी व्ही बंद कर, आवाज कम कर दे ना. ह्याच्यात येतोय आवाज सगळा.
मी बोलायला लागलो तर. आता चला, आता हे बघा मस्त आपण सुक्की भाजी बनवायची. हे पाण्याचा एक थेंब पण नाही टाकायचा. आणि त्या दिवशी तुम्ही दाखवली, मी सगळी ती पाण्यातली दाखवली, म्हणजे तरीवाली होती है ना. आता बघा कसा ठसका उठलाय बघा. तर चला, आता झाल्याच्या नंतर तुम्हाला मस्त दाखवते. तर आपल्याला रोट्याची तयारी करते मी, रोट्या बनवायला. म्हणजे पीठ मळून घेते हो. चला, आता मस्त मी घेते गुश्शेमार पीठ मळून आहे. चला, मस्त आहे का गुश्शेमार पीठ आपलं मळून घेतलेलं आहे. आता दाखवते तुम्हाला रोटे बनवताना. भाजी पण आपली व्हायला लागलेली आहे छानपैकी. दाखवू का? दाखवते. ह्यात पाणी नाही टाकायचं अजिबात. मी अजून काय उघडलीच नव्हती. आता तुम्हाला दाखवायसाठी उघडली बघा. अजून झालेलं नाही आहे, व्हायला लागले. काय का बघा, आत्ताच उघडली मी. आता ह्याला कमी होते ना मस्तपैकी. अजून करून घेऊ मस्त. अजून झालेलं नाही बरं का हे. अजून झाले नाही. झाल्याच्या नंतर तर ह्याचा वेगळाच लुक येतो. एखादं इंग्लिश बोलायला लागतं ना, वेगळाच लुक येतो बघा ह्याला. चला, आता अजून होऊ द्या ह्याला. चला, हो का मस्तपैकी आता रोट्या आपल्या झाल्यात, चालू केल्या सगळ्या. उरकत आल्यात बरं का. कारण आहे ना, लय ऊन पडलेलं आहे. कारण आता वाजल्यात पूर्ण 11:15 टायमिंग झालेला आहे. तेवढ्या उन्हामध्ये ना, कडक उन्हामध्ये आता माझा स्वयंपाक चाललेला आहे. स्वयंपाक तर माझा झालेलाच आहे बरं का. हे बघा, 1-2-3 अजून राहिल्यात बरं का रोट्या बनवायच्या. तर लागली आहे बनवायला मी. दिसल्या का बघा. हे का छान झाले का नाही रोट्या सुद्धा. आणि बाहेर ऊन बघा कसलं कडक झाले हो का. हे ऊन बघा बाहेर कसलं कडक आहे. मंदिर बघा आपलं. लय सगळं दाखव वाटतं, काय करावं. आणि आपली भाजी. आता भाजीचा बघा मस्त बदलला का लोक. आता हे लोक बदललेला आहे, म्हणजेच भाजी झालेली आहे. आणि भाजीने आपलं हे बघा तेल पण सोडलेलं आहे. कडनी दिसतंय का? दिसते का तुम्हाला? तेल सुद्धा सोडलेलं आहे. आणि भाजीचं आपलं हे बघा झाली का नाही छानपैकी. आता बघा, चला आता भाजी झालेली आहे. सुकी बनवली बरं का. हो का, अजिबात. हो का, हो का कसं सुटलंय मस्त. हो का तेल. थोडंच तेल टाकलं होतं पण छान सुटलेलं झालेलं आहे. हो का भाजी आपली बघा झाली ना. ओके, एक नंबर. सुक्की सुक्की छान छान. तर बघा हे का. चला, आता झालेला आहे स्वयंपाकच. आता मी आहे ना गॅस बंद करते हो, आणि झाकण ठेवते. आणि ना 1-2 रोट्या राहिल्यात, त्या रोट्या घेते बनवून. चालू आहेत माझ्या रोट्या. हे बघा. चला बघा मस्तपैकी आपला स्वयंपाक झालेला आहे. ह्या का रोट्या पण बनवल्यात मस्त, टोपलंभर रोट्या. आणि आपली मस्त सुक्की अगदी तरीवाली, अजिबात पाण्याचा थेंब सुद्धा ह्यात टाकलेला नाही आहे. आणि आपली भाजी बनवलेली आहे बघा. हे का ये जेवायला. आणि कसं वाटतंय ते पण सांगा. आजचं जेवण आजचं जेवण तुम्ही सांगा कसं वाटतंय. हे बघा सुक्की भाजी बनवलेली आहे आणि रोट्या बनवलेल्या आहेत. तर चला, आता मी ऋषीला जेवाय वाढते. चला या जेवायला मस्तपैकी. हे बघा छान ताट केलेलं आहे मी ऋषीचं. आणि या जेवायला. हे बघा मस्त आपली ढोबळी मिरची आहे आणि बटाटा आहे.
काकडी पण आहे बरं का, कारण लय उन्हाळा आहे. आपल्या घीच्या रोट्या पण आहेत. आणि हे तुम्हाला दाखवली काल आलता बघा व्हिडिओ ह्याचा सुद्धा थोडासा. मिरची, मस्त मिरची तळून, तर त्यातली रिशीसाठी सुद्धा ठेवली होती मी. 2-3 बघा ह्याच्यात ठेवल्या होत्या. आता तेच दिलेली आहे मी रिशूला. आता त्याचं मस्त ते करते बघा सुरुवात जेवायला. हे बघा आपलं जेवण बघितलेलंच आहे तुम्ही. मस्त भाजी बनवलेली आहे, ढोबळी मिरची. आणि ह्या काही रोट्या अशा झाकून ठेव, मी लगेच झाकत असते बरं का, कारण मला आहे ना ह्यांचं ह्या माशांमुळं. तुम्हाला दाखवू का? हो का नाचायचं. हा काय हाय नाही, नाचायचं चाललं होतं. म्हणजे ना मी म्हणजे मी व्हिडिओ करत होते ना, मी व्हिडिओ करत करत असं दाखवत होते की बघा हो का मी ही भाजी बनवली, मी ही रोटी बनवली. तर त्याचं बघा कसा डान्स चालला होता. हा का, इकडून एक पाय तिकडं आणि तिकडून इकडं पाय, आणि असा नाचत होता नुसता. ते मम्मी तर व्हिडिओ करते आता. मम्मी पाय 1-2-3 मिनटं तर घेणार, तर मग पंख्याने ना हवा पण घालत होता, म्हणजे माशा नाच बसावत म्हणून. आणि स्वतः डान्स पण चालू होता त्याचा, ऋषीचा. हा का, अजून पण नाचतोय तो. तर चला कर दे दरवाजा खोल. तर कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा. हा का, हा का ऋषी ठेव आता. हा ठेव. हाय काय झाला का डान्स तुझा? डान्स कसा केला तू? एकच नंबर ना. मंदिर में टेक दिया ना उपमा टेक्यात. दुपारचं लंच पण टेकायचं असतं ना. ते म्हणतं दुपारी सकाळी मम्मी उपमा ठेवला होता ना प्रसाद, तर मग म्हणलं आता हे पण पाहिजे की बाबा, भोग तर मंदिरात लावायलाच पाहिजे ना, त्याशिवाय काय, त्यांच्याशिवाय तर काय नाही आपलं. हे आहेत तर सगळं आहे बघा, नाही तर काय नाही. ह्यांच्या आशीर्वादाने सगळं. तर चला आता ऋषीचं चाललेलं आहे जेवण. गेलं ते बाहेर, कारण ह्याच्यात होतं ना पहिल्याचं ते पक्ष्यांना ठेवायचं, आणि जे आता ताजं केलेलं असतंय ना त्याचा भोग लावायचं. कारण आमचं 2 टाईम 3 टाईम जरी स्वयंपाक बनला 3 टाईम हे करायला लागतं ना, भोग लावतो. मग ते जे असतं ना पहिला ठेवलेला भोग, ते बाहेर पक्ष्यांसाठी, आणि नंतर मग ताजा भोग लावायचा. असं आहे. म्हणजे पक्षी पण खाते, ते मंदिराचं पण होतंय, पोरांचं पण होतंय, सगळ्यांचंच होतंय, आहे का नाही. तर आता ऋषी आपला जेवण दाखवते मस्तपैकी. छान झालंय, मस्त आहे. हां, एकच नंबर. 2 नंबर. चला. अच्छा, तोंडातून. अच्छा, चला ठीक आहे. तर या सगळ्यांनी घ्या काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कसं झालं आजचं जेवण ते पण सांगा. त्या दिवशी आपण ही भाजी बनवली होती ना, तर ही भाजी कशी बनवली होती माहिती आहे ना तुम्हाला? तरीवाली. हां, तरी होती.